वेलकम टू आवर चॅनल कुक्स अँड बेक्स। आज आपण करणार आहोत विदर्भ स्टाईल गोळ्यांची भाजी। त्यासाठी आपल्याला गोळे बनवायसाठी आपल्याला डाळ लागेल। मी 1.5 कप डाळ ना धुवून भिजत घातली 3-4 तास भिजत घातली आणि नंतर पाणी निथळून घेतलं त्याच्यामधलं। भिजलेली डाळ आणि भिजलेल्या डाळीमध्ये आपल्याला कढीपत्ता, 1 इंच आलं, थोडं लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालायची आणि हे वाटून घ्यायचं। इथे भाजीसाठी कढई गरम करायला ठेवली आणि तेल टाकले। जिरं घालूया। जिरं फुललं की थोडीशी कोथिंबीर घालते, मला कोथिंबीर आवडते फोडणीमध्ये, आणि थोडीशी मेथी पण घालते। इथे मी हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर हे सर्व वाटण केलेलं आहे। तर हे मी हे आपलं मिरची व्यवस्थित भाजून झाली आहे। मिरची, लसूण, आलं, आता याच्यामध्ये मी 1 चमचा हळद घातली। मी आता लाल तिखट घालणारच नाहीये, हिरवी मिरचीच करणार आहे। आणि हे मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं, कांदा आणि खोबरंच आहे फक्त, हे पण टाकणार आहे। तर आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे हा, तेल सुटेपर्यंत। गॅस आपल्याला लो टू मीडियमच ठेवायचं आहे। मसाला आपल्याला थोडं जास्त भाजायचा आहे। आपला मसाला परतून झालाय, मी थोडं मीठ घालते। आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं। पाण्याला उकळी येऊ दे। आता आपण गोळ्यांची तयारी करूया।
हे बघा आता ही डाळ वाटून झाली आहे. त्यात आपण जिरं घातलं, मीठ पण घातलंय. कापून मेथी घालायची. गोळ्यांना खूप छान चव येते. इथे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलंय. एक गाळणी ठेवली आहे. गाळणीला आपण तेल लावून घेऊ. पाण्याला वाफ येते तोपर्यंत आपण गोळे बनवून घेऊ. मी चण्याची डाळ घेतलेली आहे. चण्याची डाळ तुम्ही तुरीची पण डाळ घेऊ शकता आणि खूप छान लागतात हे गोळे. भाजीला काही नसलं तर आपण बनवू शकतो. मी हळद वगैरे काही घातलेली नाही आहे. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि मेथी घातली आहे कापून आणि बारीक वाटून घ्यायचं. असं जास्त पाणी नाही ठेवायचं त्याला डाळीला. हे बघा आपल्या पाण्याला पण आता उकळी आली आहे. आपल्याला असे लिंबा एवढाले गोळे असे बनवून घ्यायचे आणि ते वाफवायला ठेवायचे. आपले गोळे आता बनवून झाले. आता झाकण ठेवून बघूया आपले गोळे शिजलेत का. शिजलेत. आपल्याला सुरी क्लीन निघाली. तर गॅस बंद करून घेऊ. आणि इकडे आपल्या पाण्याला पण उकळी आली आहे. आता हे गोळे ना पाण्यात घालायचे असे. आता हे आपल्याला ना 5-7 मिनिट या मसाल्याच्या रश्यामध्ये ना आपल्याला हे उकळून घ्यायचे आहेत. आता आणि मंद गॅसवरच उकळायचे. तो 5-7 मिनिट झालेले आहेत. भाजी छान शिजली आहे. हे बघा गोळे पण चांगले फुलले आहेत. हे बघा असं थोडं ना घट्ट पण येतं ते. आता गॅस बंद करू आपण. आपले मसाल्याचे गोळे तयार आहेत. खूप छान लागते. भाकरी बरोबर अप्रतिम लागते. करून बघा. सो आपली गोळ्यांची भाजी बनवून रेडी झाली आहे. त्याच्यासोबत भाकरी खूप टेस्टी लागतं. तुम्ही प्लीज ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल. आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या कुक्स अँड बेक्स चॅनलला. थँक्यू.